बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नरेंद्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडर टंचाईचा निषेधार्थ आंदोलन. नंदुरबार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाई संदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गॅसच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून छोट्या व्यावसायिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच घटकांना मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. गॅसची कृत्रिम टंचाई तात्काळ थांबवावी, काळा बाजारावर कठोर कारवाई करावी, गॅस वितरणातील अटी शिथिल कराव्यात, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावेत आणि परिस्थिती कधी सुरळीत होणार याबाबत स्पष्ट माहिती द्यावी. सरकारने प्रत्यक्ष परिस्थितीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले. या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पावबा आखाडे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष पावबा आखाडे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, अजय निकुंबे, सुरेश सूर्यवंशी, महिला आघाडी ज्येष्ठ कार्यकर्ते राणीताई गावित, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पनाताई गावित, जिल्हा प्रवक्ता सुनील कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष नयन भिल, जिल्हा कोषाध्यक्ष देवबा पिंपळे, प्रसिद्धी प्रमुख निलेश गुलाले, तालुकाध्यक्ष विशाल समुद्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावरती नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या आंदोलनासाठी आलो होतो. तरी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिला. त्या निवेदनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या. गॅस सिलेंडर साठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी आणि गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यात यावा. 25 दिवसानंतर जे गॅस सिलेंडर लोकांपर्यंत द्यायची ही जबाबदारी भारत सरकारने घेतली आहे ती पूर्णपणे पार पाडावी आणि काळा बाजार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जे टंचाई आहे ती त्याच्या माध्यमातून थांबेल. त्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई त्या काळा बाजार करणाऱ्यांवरती करावी आणि वसतिगृहात राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना सध्या तरी भोजनासाठी खूप त्रास आणि लांब जावं लागत आहे आणि गॅस टंचाईमुळे त्यांच्या वसतिगृहामध्ये जेवणाची व्यवस्था व्यवस्थित होत नाही. त्यासाठी सरकारने त्यांची सोय करून द्यावी आणि सरकारने परिस्थिती सामान्य कधी होईल आणि भारतामध्ये शांतता कधी होईल याबद्दल दखल घ्यावी आणि याची परिस्थिती साठी लोकांना तयार ठेवावं. आणि जी केवायसी लोकांना त्रास देत आहे की 25 दिवसात तुम्हाला आम्ही घरापर्यंत सिलेंडर पोहोचवू, पण केवायसीच्या नावाखाली जे 10-12 दिवस त्यांचे वाया जात आहेत त्यासाठी सरकारने आणि प्रशासनाने दखल घ्यावी